अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीया 2024. यंदा अक्षय तृतीया कधी आहे, 3:30 मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का, याबद्दलची थोडीशी माहिती मी आज तुम्हाला देणार आहे. याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी माझ्या सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन बटनवरती क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवनवीन माहिती मिळतील. चला तर मग सुरुवात करूया. अक्षय तृतीया हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी शुभ कार्य केली जातात. हिंदू दिनदर्शिकेनुसार अक्षय तृतीया दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला येते. यावेळी 10 मे 2024 रोजी आहे अक्षय तृतीया. याची शुभ वेळ, महत्त्व आणि उत्सव साजरा करण्यामागेचे कारण काय आहे तर ते जाणून घेऊया. अक्षय तृतीयाचे महत्त्व. अक्षय तृतीयेचा दिवस 3:30 मुहूर्तापैकी एक मानला जातो. या दिवशी कपडे, सोने, चांदी, दागिने, वाहन, घर, मालमत्ता इत्यादी खरेदी करणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी धार्मिक कार्यासोबतच दान केल्याने शुभ फळ मिळते, तसेच संपत्तीतही वाढ होते. अक्षय तृतीया साजरी करण्याचे कारण काय आहे तर ते बघूयात आपण. पहिल्या पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णूंचा 6वा अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला. म्हणूनच हा दिवस अक्षय तृतीया म्हणून साजरा केला जातो. यासोबतच या दिवशी परशुरामाची जयंतीही म्हणून साजरी केली जाते. दुसरं कारण म्हणजे दुसऱ्या मान्यतेनुसार या दिवशी भगीरथाच्या कठोर तपश्चर्येने प्रसन्न होऊन गंगा देवी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली. तिसरं कारण म्हणजे तिसऱ्या मान्यतेनुसार माता अन्नपूर्णाचाही जन्म याच दिवशी झाला होता. त्यामुळे अक्षय तृतीयाच्या दिवशी स्वयंपाकघर आणि धनधान्यांची पूजा करण्यासोबतच भुकेलेल्याला अन्न दान करणे असेही सांगितले जाते. चौथं कारण म्हणजे अक्षय तृतीयाच्या दिवशी भगवान शंकरांना महालक्ष्मीची पूजा करण्यासाठी कुबेराची पूजा करण्यास सांगितले होते. या कारणास्तव अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्यास शुभ फळ मिळते. 5वं कारण, महर्षी वेद व्यास यांनी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती महाभारताचे लेखन सुरू केले. या ग्रंथात श्री भगवद्गीता देखील समाविष्ट आहे असे मानले जाते की या दिवशी गीतेच्या 18व्या अध्यायाचे पठण केले पाहिजे. 6वं कारण, नरनारायण देखील अक्षय तृतीयाच्या दिवशी अवतरले असे मानले जाते, म्हणूनच ते शुभ मानले जाते. महाभारतानुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णाने पांडवांना त्यांच्या वनवासात अक्षय पात्र दिले होते. अक्षय पात्र कधीच रिकामे नसते, ते नेहमी अन्नाने भरलेले असते. त्यातून पांडवांना अन्न मिळत असे. अशी अक्षय संपन्नता आपल्यालाही यावी आणि आपल्या अपेक्षित असलेल्या आनंद अक्षयपणे टिकून राहावा यासाठी अक्षय तृतीया लक्ष्मी पूजा करून साजरी केली जाते. धन्यवाद.